बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आवाज म्यूट केलेला आहे त्यांनी. मुक्ताबाई माझाच आवाज गेला वाटतं. आवाज येणे ना. हो ना हो ना. आवाज येत नाही कुठे. हा आवाज यायला गेला. ते मध्येच कॉल केला त्यांनी आपल्या दशरथ महाराजांनी आणि ते कॉल उचलल्यामुळे असं झालं ते. जय जय. हा ते कॉल उचलायला नाही पाहिजे होता. ते कॉल उचलण्यात आला ते बंद झालं सगळं. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर आपण देहाला अन्नमय कोश असे म्हणालात ते कसे काय, असं शिष्यानं प्रश्न विचारलेला आहे. ते म्हणतात की बाबा अन्नमय कोश का म्हणतात त्यांना, तर अन्न खाल्ल्याशिवाय देह राहूच शकत नाही म्हणून अन्नमय कोश आहे. देहाची वाढ होण्याला तसे त्याचे आरोग्य सांभाळायला अन्नाचीच गरज असते. इतकेच नव्हे तर आई वडिलांनी खाल्लेल्या अन्नापासूनच बीज व वीर्य बनले. त्याच्या संयोगाने जीव अर्थातच गर्भ तयार झाला. गर्भातही आईने खाल्लेल्या अन्नापासूनच गर्भाचे पोषण झाले. म्हणजे अन्नमय कोश कशामुळे सांगायलेत, तर ते सांगायलेत ते की जन्मानंतर आईच्या दुधावर बालकाची वाढ झाली. ते दूधही आईने खाल्लेल्या अन्नामुळेच तयार झाले. पुढे बालकाला दात आले व बाहेरील अन्न ते खाऊ लागले. आजारपणामध्ये डॉक्टरला विचारूनच काय अन्न द्यायचे ठरवू लागले. पुढे मृत्यू पावल्यावरही प्रतवीत मिसळला ते वनस्पतीचे अन्न म्हणून. जिवंत असताना वाघाने खाल्ला असता तर तो वाघाचे अन्न म्हणून. म्हणून तो अन्नमय कोश आहे. अन्नमयच कोश आहे कारण या शरीराला अन्नाशिवाय भागत नाही, किंवा प्रत्येकाला प्रत्येक जीवाला जीवजीवस्य जीवनम, हे प्रत्येकाला अन्न खाल्ल्याशिवाय हा देह चलत नाही. कोश म्हणजे त्याच्यामध्ये ठेवण्याचं साधन. कोश म्हणजे आता एखादी आता आपण तलवार असतील, ती तलवार आपण कोशामध्ये ठेवतो. कोशामध्ये ते वरचं जे त्याचं आवरण असते त्याला कोश असं म्हणतात. कोश म्हणतात. हा कोश म्हणतात त्या वरच्या आवरणाला. मॅनाला कोश, आणि त्यालाच कोश म्हणतात, त्यालाच मॅन म्हणतात. तर मला वाटतं आमच्या साहेबांकडे ते असेल, तुमच्याकडे आहे का नाही साहेब, असतं तुमच्याकडे ते. तर म्हणून म्हणले अन्नमयच आहे. कोश म्हणजे जे अन्न त्यांनी साठवले आहे त्यांची पिशवी, तलवारचा धन ज्यात ठेवतात त्याला कोश म्हणतात. कोशामुळे आतील वस्तू दिसत नाही, तिचे रक्षण होते. तसाच देह हा स्वतः अन्नरूप आहेच, पण त्याच्या आकाराने त्याने आपल्यातील अन्न झाकलेले आहे म्हणून त्याला अन्नमय कोश असे म्हटलेले आहे. आपण जे काय अन्न पाणी ग्रहण करतो आणि त्याच्यापासूनच हा स्थूल देह बनतो, आणि म्हणून याला अन्नमय कोश असं म्हटलेलं आहे. तर कोशाने आत्माही झाकला जातो. मग ह्या कोशाने काय होतो, आत्मा पण झाकला जातो. आत्मा शरीराच्या आत चैतन्य आहे म्हणून आतल्या चैतन्याला आत्मा असं म्हणतात. तलवार असेल तरच कोश म्यान बाळगतात. तद्वत आत्मा आत असेल तर देह बाळगतात. तो नसेल तर हा क्रोध नष्ट करून टाकतो. म्हणून म्हणले कबीर महाराज म्हणतात, जात न पूछ साधुकी पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान. म्हणले साधूची जात वगैरे विचारू नये, साधूला जात नसते. म्हणून ते म्हणले जात न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान. ते याच अर्थाने ममत्व देहांचे धरू नका, तर आतील आत्म्याचे धरा. देहाभिमान सुटण्यासाठी हे सर्व ज्ञान मुमुक्षुने गुरुमुखानेच ऐकावे व त्याचा अभ्यास करून देहाभिमानातीत व्हावे, म्हणजे मोक्षाचे दार उघडेल. येते का ध्यानात? काय आपला देहाभिमान सुटण्यासाठी हे सर्व ज्ञान मुमुक्षुने गुरुमुखानेच ऐकावे व त्यांचा अभ्यास करून देहाभिमानातीत व्हावे, म्हणजे मोक्षाचे दार उघडेल. आतापर्यंत स्थूल देहाचे वर्णन झाले. आता पुढे त्यांच्या अवस्थाधिकांचा उलगडा करू. म्हणजे आता पुढं काय म्हणले अवस्था आहेत, म्हणजे कोणत्या अवस्था आहेत? जाग्रत अवस्था, नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूलभोग जाण, क्रियाशक्ती, रजोगुण मान, आकार मात्रा
विश्वाभिमान. तर ह्या अवस्था आहेत, अवस्था. हं? मग ह्या आपल्या ज्या अवस्था आहेत, स्थूल देहाचं वर्णन आणि त्याच्या अवस्थेचं वर्णन आहे. आता स्थूल देहाच्या अवस्था आहे ह्या अवस्था जन्माला आल्यापासून मरेपर्यंत देहाच्या दोनच अवस्था, एक जागृत आणि एक निद्रिस्त. म्हणजे जागणे आणि झोपणे ह्या दोन अवस्था. देह दमला म्हणजे झोप येते आणि तीच निद्रा अवस्था. देहाला कष्ट झाले की मग रात्री झोप येते, मग निद्रा. आणि ही जागृती या अवस्थेमध्ये भोवतीचे काही ज्ञानच नसते, पण भूक ताण याचेही भान राहत नाही. झोपेमध्ये आपल्याला ताण भूक लागत नाही. स्वप्नात काही वेळा माणूस चालतो बोलतो पण त्याचेही त्याला भान नसते. अशी अवस्था स्वप्नामध्ये कधी कधी होते. या अवस्थेचे प्रमुख लक्षण म्हणजे डोळे झाकणे. एकदा माणूस झोपू लागतात प्रथम त्याचे डोळे मिटायला लागतात. हे सर्व ज्ञात आहे, आपल्याला माहिती झोप कशी येते. म्हणूनच वरील दोह्यात जागृत अवस्था ही एकच अवस्था सांगितलेली आहे व तिची ओळख नेत्रस्थानावरून होते असे सांगितलेले आहे. आता जे डोळे झाकून मनुष्य झोपी गेला तो झोपी गेला. प्रकाश व अंधार ही दोन्ही भाव आणि अभावाची लक्षणे आहेत. प्रकाश नसला म्हणजे अंधार, तसेच जीव जागृत नाही याचाच अर्थ निद्रिस्त आहे. एकाच नाण्याच्या दोन विरुद्ध बाजू म्हणाना. म्हणून जागृत अवस्थेच्या 8 तत्वांचे वर्णन दिलेले आहे ते कोष्टक पुढील प्रमाणे. आता हे जागृत अवस्थेतील 8 तत्वांचे कोष्टक क्रमांक 3 आहे. तर कशा पद्धतीनं आपल्याला त्यांनी हे 3 प्रकार सांगितले. 5 ज्ञानेंद्रिय, त्यांचे विषय आणि त्यांचे दैवत. हे आपल्याला तुम्ही म्हणता बाबा एवढं किचकट हे आपल्याला कशामुळे सांगायले. तर पुढं तुम्हाला अभ्यास गेल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं की मग ह्या देहामध्ये कोण कार्य करतं, हा स्थूल देह कोणाचा आहे, मग सूक्ष्म देह कोणाचा आहे, मग सूक्ष्म देह कसा चालतो, मग ह्याच्यामध्ये देह बनलाच कसा, वगैरे वगैरे आपल्याला खूप काही प्रश्न पडत असतात पुढं अभ्यास करताना. त्याच्यामुळं त्यांनी याची फाडाफोड पंचीकरणामध्ये करून सांगितलेले आहे. म्हणून जागृत अवस्थेतल्या 8 तत्वांचं कोष्टक क्रमांक 3 या पंचीकरणामध्ये दिलेला आहे. आणि त्या पंचीकरणामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 विषय आणि त्यांची दैवत. आता हे 5 ज्ञानेंद्रिय, आपल्याकडं 5 ज्ञानेंद्रिय असतात. म्हणजे श्रोत्र म्हणजे कान, कानानं आपल्याला ज्ञान होतं, त्वचेनं ज्ञान होतं, डोळ्यानं ज्ञान होतं आणि जिभेनं ज्ञान होतं आणि नाकानं पण ज्ञान होतं. असे हे 5 आहेत. मग कोणतं ज्ञान कोणाला होतं तर त्यांचा विषय. कान हा कानाचा विषय शब्द आहे. कानाचा विषय शब्द आहे, त्याची देवता दिशा आहे. हे अशा प्रकारचं त्रिपुटी आहे. ज्ञानेंद्रिय, विषय आणि दैवत. ज्ञानेंद्रिय, त्याचा विषय आणि त्याचं दैवत. मग हे श्रोत्र, त्याचा विषय आहे शब्द. कानानं शब्द ऐकू येतो आणि तो दिशाद्वारे. त्याची देवता आहे दिशा. आवाजच आहे ना तुमचा, आवाज अडकायलाय. आवाज अडकतोय, येतोय का? तर रेंज एखाद्या वेळेस कमी जास्त होत असेल की दादा? नाही, तुम्ही मागे पुढे जावा की तसं व्हायला लागलं ते. असं आहे का? हो. तर आता येतोय का आवाज? माईक दूर ठेवल्यामुळे आवाज डिस्टर्ब व्हायला लागला. माईक काय? माईक लांब ठेवल्यामुळं का? जी. हा, आता येतो का? येतोय आता. हा, तर ते आता ते दुसरं एक माईकच आपण घेऊ मागून, ते म्हणजे मग त्या माईकात बोललं तर व्यवस्थित होतंय त्याला. बरं. आता परमात्मा कसं कसं करून घेतो ते बघू. आता अगोदर आपल्याला ऑनलाईन जॉईन होता येत नव्हतं. पुन्हा झूम घेतलं, झूमच्या नंतर गुगल मीट घेतलं. आता गुगल मीट नंतर आता आपलं रेकॉर्डिंग स्क्रीनचं करायला कळालं. मुक्ताबाईने आपल्याला, या छोट्या मुक्ताबाई बी सांगतात की ते कसं जॉईन व्हायचं, काय करायचं ते. मला पण याच्यातलं जास्त माहीत नव्हतं ना ऑनलाईन मधलं. आणि आता मग ही एक एक गोष्ट व्हायली तर होईल आता हळूहळू सगळ्या गोष्टी व्यवस्थित. तर बघा, श्रोत्र म्हणजे कान, त्याचा विषय शब्द आणि त्याची देवता दिशा. आता त्वचा आपल्या शरीराला, हे आपला जे भाग आहे सगळा त्वचा आहे. त्वचेला काय होतो? स्पर्श होतो.
आणि त्वचेचा स्पर्श हा विषय आहे आणि दैवत वायू आहे. आणि डोळे आहे, डोळ्यानं आपल्याला रूप दिसतंय, त्याचा विषय रूप आहे. डोळ्यानं आपल्याला रूप दिसतं आणि रूप आणि त्याचं दैवत आहे सूर्य. जीभ आहे, जिभेचा रस आणि त्याचं म्हणजे त्याचा विषय आहे रस जिभेचा आणि त्याची देवता वरुण आहे. घ्राणाचं घ्राण म्हणजे नाक, नाक आणि त्यानं आपल्याला वास येतो म्हणजे त्याचा विषय आहे आणि त्याची देवता अश्विनी कुमार. हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांचे विषय आहेत आणि त्यांचे दैवत आहेत. हे 5 जर आपल्याकडे नसते तर आपण कसा व्यवहार केला असता. म्हणून पुन्हा 5 कर्मेंद्रिय आहेत. त्या कर्मेंद्रियामध्ये पहिलं वाचा, त्याला वाक असं म्हणतात, त्याला वाणी म्हणतात किंवा त्याला वाचा म्हणतात आणि त्याचा विषय आहे वचन म्हणजे बोलणे आणि त्याची देवता आहे अग्नी. पाणी म्हणजे हात, संस्कृत शब्द असते ते पाणी. पाणी म्हणलं की आपल्याला पाणी प्यायचं पाणी आठवतंय, पण पाणी म्हणजे हात आणि त्यानं देणं घेणं हे त्याचा विषय आहे आणि त्याची देवता आहे इंद्र. पाद, पाद म्हणजे पाय आणि त्या पायानं आपल्याला गमन जाणे येणे आणि त्याची देवता आहे उपेंद्र. शिष्ण आणि शिष्णाची देवता आहे आनंद, त्याचा विषय आनंद आहे आणि त्याची देवता आहे प्रजापती. आणि गुद म्हणजे विसर्ग करणे आणि त्याचा दैवत आहे मृत्यू. तर हे 5 कर्मेंद्रिय आहेत. तर हे 5 कर्मेंद्रिय ही आपल्याला कळतात, 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला कळतात, त्याचे विषय आपल्याला कळतात, त्याचे दैवत आपल्याला कळतात. म्हणजेच आपण या सर्वांचे साक्षी आहोत हे कळण्यासाठी आपल्याला इतका खटाटोप आहे. आणि मग आता पुढं 4 अंतःकरण आहेत. 4 अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. जर मन आपलं बघा क्षणभर सुद्धा स्थिर राहत नाही. मनाचं असणारा विषय आहे संकल्प आणि विकल्प करणे. संकल्प विकल्प करणे हे काय आहे? मनाचं काम आहे. त्याची देवता चंद्रमा आहे. चंद्रमा देवतानं काम जर नाही केलं तर मग संकल्प विकल्प आपण करू शकत नाहीत. दुसरा पॉइंट आहे बुद्धी. मनाच्या पुढं बुद्धी आहे. बुद्धीनं मग मनानं ठरवलेला निश्चय करायचा आणि निश्चय करणे हे ब्रह्मा, त्याला दैवत आहे ब्रह्मा. पुन्हा चिंतन आहे आणि चिंतन हा चित्त आहे आणि चित्ताचं विषय आहे चिंतन करणे आणि त्याची दैवता आहे नारायण. आणि चौथा आहे अहंकार. अहंकाराचा विषय आहे अभिमान आणि दैवत आहे रुद्र. तर अशी ही 4 अंतःकरणं आहेत. मनानं संकल्प विकल्प करावा, बुद्धीनं निश्चय करावा, चित्तानं चिंतन करावा आणि अहंकार घालवावा असं हे आहे. किंवा आपल्याला हे सर्व 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियांचे विषय आणि दैवत, 5 कर्मेंद्रियांचे विषय आणि त्यांचे दैवत, 4 अंतःकरण आणि त्यांचे विषय आणि दैवत हे सर्व आपल्याला कळतात किंवा आपल्याला अनुभवानं जाणता देखील येतात. म्हणून याचे आपण साक्षी आहोत. आपण या सर्वांपेक्षा वेगळे आहोत हे ध्यानात घ्या. आणि याचंच वर्णन त्यांनी पुढं कोष्टकाचे स्पष्टीकरण म्हणून लिहिलेलं आहे. तर कोष्टकाचं स्पष्टीकरण आहे जागृत अवस्था. आता हे काय म्हणले? जागृत अवस्था. जागृत अवस्थेमध्ये कशी क्रिया घडते ते सांगायले. जीव जागा असताना इंद्रियापासून त्याला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या द्वारा विषयाचे ज्ञान होते. ज्या इंद्रियाद्वारे त्याला हे ज्ञान होते ती 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 4 अंतःकरणे. सामान्यपणे अंतःकरण म्हणजे मन असे ढोबळपणे मानले जाते. पण अध्यात्मशास्त्रामध्ये त्याच्या विषयाचे सूक्ष्म वर्गीकरण करते तेव्हा ही 4 अंतःकरणे मानली जातात. अशा तऱ्हेने 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 4 अंतःकरणे यांची 42 तत्वे झाली. आता ही 42 तत्वे कळतात का? पाठीमागले 5चे 25 आणि आता हे 42 सांगायलेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 विषय, त्यांचे 5 दैवत, 5 कर्मेंद्रिय, 5 विषय आणि 5 दैवत आणि 4 अंतःकरण ही अशी सगळे मिळून सगळे जर तुम्ही बेरीज केली तर 42 होईल. तर असे हे 42 तत्व झाले. पहिले 25 झाले. या 42 तत्वापैकी एखादे तत्व कमी झाले तर तेवढ्या पुरता जागृत अवस्थेतील व्यवहार कमी होईल. आता याच्यामध्ये आता एखाद्याला समजा कान आहेत
पण कानाचा काय आहे, त्याचा शब्द दैवत आहे, आपलं शब्द विषय आहे आणि दिशा दैवत आहे. तर ह्या याच्यापैकी कोणतं जरी एक कमी असला, शब्दच नसेल समजा, तर काय ऐकणार आहे? किंवा कानच नाही तर मग त्याची जरी कान असला दिसायला वरला तरी याला कान म्हणत नाहीत. हे कानाच्या वरली कर्णशिशकुली आहे, कान आपल्या आतमध्ये आहे आणि त्याला शब्द आणि दिशा, तर हे दैवत बी लागतं आणि त्याचा विषय बी लागतो, तेव्हा मग हे जागृतीमधलं कार्य घडतं. तसंच हे सगळ्यांचं आहे. या 42 तत्वापैकी एखादे तत्व कमी झाले तर तेवढ्या पुरता जागृत अवस्थेतील व्यवहार कमी होईल. जागे झाल्यापासून झोपेपर्यंत आपले जे व्यवहार होतात ते देह करतो. बघा, हे ध्यानात ठेवा. सर्व कार्य जे होतंय ते देहामुळं होतंय, म्हणून आपण फक्त त्याचे साक्षी आहोत हे जाणावे. मग एवढं तुम्ही म्हणता याचं वर्णन का केलं? तर एखाद्या वेळेस तुम्ही मध्येच प्रश्न विचारले असते की बाबा हे कोण आपल्या शरीरामध्ये कार्य करतंय, कोणामुळं कार्य होतंय, कोणत्या इंद्रियाचं कोणतं कार्य, कोणची दैवत आहे, आणि हे सगळी सिस्टीम ही ईश्वरानं आपल्याला ही करून दिलेली आहे. आता आपल्याला बघा ऑनलाईन पाठ घ्यायचा आहे तर आपल्याला मोबाईल लागतंय, इंटरनेट लागतंय, त्याची सिस्टीम कसं बनवायचं ते लागतंय, म्हणजे सर्व गोष्टी लागतात. मग ह्याच्यामधलं जर इंटरनेटच आज जर नसतं तर आजचा पाठ झाला नसता. आता रेकॉर्डिंग करायचं माहीत नाही तर स्क्रीन रेकॉर्डिंग कसं करायचं ते माहीत नाही तर तरीही स्क्रीन रेकॉर्डिंग झाली नसती. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे व्यावहारिक ज्ञान सुद्धा गरजेचं आहे. व्यवहार जर ज्याला कळत नाही, बाबा सांगायचे, सच्चिदानंद रोहिदास बाबा सांगायचे की ज्याला व्यवहार कळणार नाही त्याला परमार्थ कळणार नाही. मग व्यवहारामध्येच कसं वागावं ते कळत नाही. प्रत्येक जीवाला व्यवहारच कळत नसल्यामुळं परमार्थ कळत नाही. आता व्यवहारामध्ये प्रत्येकाचं नातं, आईचं मुलाचं, पतीचं पत्नीचं, साधकाचं गुरुचं, असे जे हे व्यवहारामध्ये किंवा व्यावहारिक सर्व नाते, आपले जे नाते आहेत त्या नात्याबरोबर कसं राहावं, कसं वागावं, काय करावं, तर हे जर नाही कळालं, म्हणजेच व्यवहार जर नाही कळाला तर परमार्थ कळणार नाही. कारण ज्ञानेश्वरीमध्ये व्यवहारच सांगितला, एकनाथी भागवतात व्यवहारच सांगून सिद्धांत, व्यवहार म्हणलं की दृष्टांत आणि सिद्धांत म्हणलं की परमार्थ. ध्यानात ठेवा, व्यवहार जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत परमार्थ कळत नाही. म्हणून व्यवहारामध्ये चुका जर केल्या तर त्याच आपल्या दुःखाला कारणीभूत होतात. मग दुःख आपल्याला फक्त आपल्या केलेल्या व्यवहारामुळेच झालेलं आहे. आता इथून पाठीमागं आपण या जन्मी किंवा पूर्वजन्मी केलेले व्यवहार आपले चुकत गेले आणि त्या चुकीच्या मुळंच आता आपल्याला सुख आणि दुःख प्राप्त होतंय. तर ते सुखदुःख होऊ नये म्हणून आता तरी या जन्मामध्ये किंवा आता आपल्याला कळालेलं आहे तर आता व्यवहार न चुकू देता आपण परमार्थ केला पाहिजे. आणि चुकून जर काही जर झालं तर ती भगवंताकडं आपण क्षमा मागितली पाहिजे आणि भगवंताला अर्पण केलं पाहिजे. आणि हे आत्मस्वरूपाची सत्ता अशी आहे. तुम्ही म्हणता हे आत्मस्वरूपाची सत्ता म्हणल्यावर मग देव परमात्मा आहे तर त्यांनी विरोध करायला पाहिजे होता वाईट कर्माला. तो वाईट कर्माला विरोध करत नाही. त्यांनी तुम्हाला आम्हाला देह दिलेला आहे आणि देहाला स्वातंत्र्य आहे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता काय करायचं ते स्वातंत्र्य आहे. आता तुम्ही तुमच्या मनानं ठरवा काय करायचं. कशामुळं त्यांनी मन दिलं, कशामुळं बुद्ध्या दिली, कशामुळं चित्त दिलं, कशामुळं अहंकार दिला, आणि तुम्हाला कोणाच्या नादाला लागायचं. मनाच्या का बुद्धीच्या का चित्ताच्या का अहंकाराच्या, कोणाच्या नादाला लागायचं. आणि हे याच्यामध्येच पुन्हा आपले खरे शत्रू आतमध्ये आहेत आपल्या. ओले मर्तिकेचे मंदिर आत 6 उंदीर, गुंफा करिता ती पोखरण गा, याचा नका करू अंगीकार गा. म्हणजेच हे आपल्यामधले ओले मर्तिकेचे मंदिर. आता हे शरीर म्हणजे ओले मर्तिकेचे मंदिर आहे. याच्यामध्ये 6 उंदीर आहेत आणि या उंदराच्या नादाला लागू नका म्हणतात साधू संत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, षडविकार यालाच उंदर म्हटले. आणि मग यांच्या नादाला लागून आपल्याला परमार्थ करायचा आहे, आत्मज्ञान करून घ्यायचं आहे.
तर मग ह्यांचा अंगीकार करू नका. म्हणून असणारं हे आपण साधू संतांनी जे सांगितलेले जागृत अवस्थेतील हे 8 तत्वाचं जे कोष्टक आहे ते आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचे हे 42 तत्व आहेत. या 42 तत्वापैकी एखादे तत्व कमी झाले तर तेवढ्या पुरता जागृत अवस्थेतील व्यवहार कमी होईल. जागे झाल्यापासून झोपेपर्यंत आपण जे व्यवहार होतात तो देह करतो, आपण त्याचे साक्षी आहोत हे जाणावे. आणि आपण साक्षीत हे कळण्यासाठीच हे सर्व गोष्टी आपल्याला सांगायला आहेत. कारण जागृत अवस्था व निद्रित अवस्था ही ढोबळपणे डोळ्यावरून ओळखली जाते. झोप येऊ लागली की डोळे मिटू लागतात. अपवाद झोपेतही डोळे उघडे असणाऱ्यांचा. म्हणून दोह्यात म्हटलेले आहे, जागृत अवस्था नेत्रस्थान. प्रत्येक व्यवहारात डोळ्याची जरुरी लागतेच. डोळे जर नसतील तर व्यवहार कसा होईल. म्हणून जागृत अवस्था नंबर 1. आणि वैखरी म्हणजे आपण वाचेनं बोलतो, त्याला वैखरी वाचा असं म्हणतात. काही माणसे झोपेत वा स्वप्नात बोलतात, पण त्याला काही अर्थ नाही. खरे बोलणे, जागेपणचे स्वप्नात दिलेल्या वचनाचे पालन करणारा एकच राजा हरिश्चंद्र. हरिश्चंद्र राजाला स्वप्नामध्ये हरिश्चंद्र राजानं वचन दिलं होतं. स्वप्नामध्ये कोणते ऋषी होते ते? हरिश्चंद्र राजाला वचन दिलेले ऋषी कोणते? विश्वामित्र होते. हा, विश्वामित्राला त्यांनी वचन दिलं होतं स्वप्नामध्ये. आणि त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणारे हरिश्चंद्र राजा या बोलण्याला जरी वाचा म्हणत असले तरी अध्यात्मशास्त्र त्यांचेही 4 प्रकारे करते. त्या प्रत्येकीचे उगमस्थान व स्वरूपही भिन्न भिन्न आहे. आता ह्या वाचा आहेत त्याच्यामध्ये परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाण्या आहेत आपल्याला. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाचा सांगितलेल्या आहेत. पहिल्या दोघींचे उच्चार मनातल्या मनात होतात आणि मध्यमेतील बोलणे म्हणजे स्वतःलाच ऐकू येईल आणि इतक्या आवाजात बोलणे. आणि चौथी वैखरी हिचे उच्चार सर्वांना ऐकू येतात. तर ह्या आपल्याकडे 4 वाण्या असतात, 4 देह असतात, 4 अवस्था असतात. तर असे आहे ते संभाषण. म्हणजे चौथी वैखरी हिचे उच्चार सर्वांना ऐकू येतात. संभाषण याच वाचेने होते, अर्थात व्यवहार याच वाचेने होतात. मनाच्या श्लोकात सुरुवातीला समर्थ सांगतात, पुढे वैखरी राम आदी वदावा. म्हणजे अगोदर मुखानं रामाचं नाव घ्यावं. म्हणजे वैखरी सोडून आधीच्या 3 वाचा म्हणजे राम नाम घ्यावे. आता वैखरी सोडून म्हणजे वाचन सोडून आतल्या आत जे तुम्हाला महावाक्य नामचिंतन दिलेलं आहे ते घ्यावे. मध्यमेत घेता घेता सवयीने माणूस पसंतीमध्ये आणि काही काळाने परेमध्ये नामस्मरण करू लागतो. म्हणजे बिंबीपर्यंत, बिंबीतून परावाना असते, बिंबीमध्ये परावानी आणि तिथून जप व्हायला पाहिजे म्हणतात. म्हणून वैखरी बोलण्यासाठी म्हणजे ही वाचन आपल्याला बोलण्यासाठी किती पार्टाची आवश्यकता असते. कंठ लागतो. कंठ नसल तर आपल्याला बोलता येत नाही. टाळू नसल, आतून टाळू असती, ती टाळू नसल तरी बोलता येत नाही. जिभेला मूळ म्हणजे जिव्हा मूळ जर नसेल तरी बोलता येत नाही. दात नसतील तर बोलता येत नाही. ओठ नसतील तर बोलता येत नाही. नाशिका नाक नसेल तरी बोलता येत नाही. ऊर छाती पाहिजे, शिर डोकं पाहिजे आणि एवढे 8 पॉइंट असतील तर बोलता येतं म्हणतात. याच्यातला पॉइंट एखादा जरी खराब असला तरी बोलता येत नाही किंवा ऐकता येत नाही. म्हणून इतक्याची मदत लागते. तेव्हाच ते स्पष्ट संदर्भ सहित असे होते की या 8पैकी एक जरी कमी पडले तरी वाचा दोष उत्पन्न होतो. आता याच्यातला एखादा जरी पॉइंट कमी पडला तरी त्याला बोलता येत नाही आणि वाचा दोष उत्पन्न होतो. आता हे झाले तुमचे 2 झाले आहे की नाही. एक जागृत अवस्था, दुसरं वैखरी वाचा आणि तिसरं आहे स्थूल भोग. स्थूल भोग म्हणजे जागृत अवस्थेत जे भोग सुखादुखाधिक आपण जे स्पष्टपणे भोगतो ते. म्हणजे आता आपण जागृत अवस्थेमध्ये जे काय सुखदुःखाचे भोग आपल्याला होतात ते, आणि निद्रा अवस्थेमध्ये स्वप्नात आपण भोग भोगतो असे वाटत असले तरी ते आभासमय असतात, खरे नसतात. म्हणजे स्वप्न खरं नसतं. याला म्हणतात हे स्थूल भोग. आणि तिसरा पॉइंट आहे, चौथा पॉइंट आहे क्रियाशक्ती.
जागृत अवस्थेमध्ये शरीराकडून जे सर्व प्रकारचे क्रियारूप व्यवहार ज्या शक्तीमुळे होतात ती शक्ती, यासाठी 5 कर्मेंद्रियाची जरुरी असते. क्रिया करण्यासाठी कर्मेंद्रिय नसेल तर क्रिया होणार नाही. रजगुण अभिमानामुळे राग आणि द्वेष इत्यादी राजसी ज्या गुणांच्या योगाने जागृत अवस्थात घडतात तो रजगुण, आणि जागृत अवस्थेमध्ये राग आणि द्वेष घडतो ते रजोगुणामुळे घडतो म्हणतात. रजोगुण एवढा वाईट आहे. राग आणि द्वेष उत्पन्न होणे म्हणजे रजोगुण. तर आकार मात्रा, अक्षरालाच आकार मात्रा म्हणतात. या क्रियेसाठी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांची जरूर लागते. आकार मात्रा म्हणजे आपल्याला बोलण्यासाठी शब्दाची जरुरी आहे, आणि तिथं त्या क्रियेसाठी त्याला ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय दोन्हीची जरुरी असते, आणि ती जागेपणीच होते. आणि याचा अभिमान आहे, जागृतीचा अभिमान आहे. विश्व आहे म्हणजे हे विश्व आहे असं आपल्याला कळतं. मी करता, मी भोगता इत्यादी ज्या भावना आहेत, त्यात बुद्धी म्हणजे आत्मा असा आभास होऊन सामान्यपणे माणूस ज्याचा अभिमान धरतो तो देहाभिमान. ही सर्व देहाचा अभिमान घेणे म्हणजे मी आहे, हे विश्व आहे असं वाटणं, हेच आपला विश्वाभिमान आहे. ही सर्व तत्वे तू जाणतोसच म्हणजेच ही तत्वे तू म्हणजे तू नाहीस, ती जागृत अवस्थे संबंधी आहेत. आता हे बघा, हे सर्व तत्व, आता 42 तत्व न याच्यानंतर पुन्हा हे जागृत अवस्थेचे 8 तत्व, हे सर्वच तत्व आपल्याला कळतात. म्हणून ही दृश्य आहेत आणि त्याचा आपण द्रष्टा आहोत किंवा आपण साक्षी आहोत, आणि म्हणूनच साक्षीलाच आत्मा म्हटलेलं आहे. ही सर्व तत्वे तू जाणतोसच म्हणजे ही तत्वे तू नाहीस, ती जागृत अवस्थे संबंधी आहेत, अर्थातच देहाची आहेत, तुझी नाही. तू त्यांचा द्रष्टा आणि साक्षी आहेस. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. के देवे येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे कसाय दान हे. जे कळांचे व्यंकटे सांडो, त्या सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिरे जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचेल तो तिलाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनावरत भूमंडळी भेटो त्या भूता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलंचन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाये सदा सज्जन, सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होनी त्रिलोकी, भजिजो आदि प्रोखी अखंडित. स्थानी ग्रंथोपजीवी, विशेषी लोकी. द्रष्टा द्रष्ट विजय व्हावे जी, हेत मने श्री विश्वेश्वराओ. हा वैल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. ओम शांती शांती शांती. शांती शांती शांती.